नमस्कार, मी प्रियांका पंडित. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मार्केटमध्ये जी मक्याची कणीस मिळतात, ते कणीस आपण कधी उकडून खातो, कधी भाजून खातो. तर आज त्या कणसाच्या दाण्याची तुम्हाला मी आमटी करून दाखवणार आहे. तर चला आता आपण बघूया कशी आमटी बनवायची आणि त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. 1 वाटी मी कणसाचे दाणे घेतले. 1 वाटी मी ओला नारळ किसून घेतलाय. 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, 2 मिरच्या घेतल्या. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर आणखीन मिरच्याचं प्रमाण वाढवू शकता. थोडासा गूळ घेतलाय, थोडीशी चिंच घेतली, 1 चमचा मी धने घेतले. फोडणीसाठी मी कढीपत्त्याची पानं घेतली आणि राई घेतलेली आहे. हळद घेतली आहे अर्धा चमचा आणि चवीपुरता मीठ. कणसाचे दाणे ते मी 2 वेळा धुवून घेतलेले आहे. त्यात 1 ग्लास आता आपण पाणी घालायचं आहे. पाणी घातलंय, त्यात चवीपुरता अर्धा चमचा आपण त्यात मीठ घालायचं आहे. आणि हा गूळ घेतलेला आहे आपण, तो गूळ सुद्धा त्याच्यात घालायचा आहे. आता हे कणसाचे दाणे आपण कुकरला उकडून 2 त्याच्या शिट्या मारून घ्यायच्या. कणसाचे दाणे उकडून होत आहेत, तोपर्यंत आपण आता आमटीसाठी जे वाटण लागणार आहे ते आता आपण वाटून घेऊया. एक ओला नारळ घेतलाय, ह्यात 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, ह्या 2 हिरव्या मिरच्या त्यात घेतल्या, ही चिंच आहे ती घेतली आहे आणि हे 1 चमचा मोठा धने घेतलेले ते घेतले. आता याचं आपण बारीक वाटण वाटून घेऊया. बघा, छान असं वाटण आपलं वाटून बारीक वाटून घेतलं आहे. हा टोप घेतला आहे, त्यात आता मी फोडणीसाठी मी आता तेल घालते आहे. त्यात आता राई घालायची आहे. त्यात आता थोडी मी कढीपत्त्याची पाने घालायची आहे. त्यात हा मसाला मी घालत आहे. मसाला चांगला असा आपला तेलात चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यात अर्धा चमचा हळद घालूया, अर्धा चमचा मीठ घालूया, मसाला बघा चांगला आपला भाजून झालेला आहे. मसाल्याला आता हे तेल सुटलेलं आहे. तर आता मी हे कणसाचे दाणे आहेत उकडलेले, त्यात पाण्यासहित मी त्यात ओतते आहे. पाण्यासहित त्यात ओतून घ्यायचं आपल्याला. आता ही आमटी आपण झाकण न मारता 5 मिनिटं उकळी येऊन द्यायची. 5 मिनिटं झालेली आहे. आपली आमटी तयार आहे. तर आपण आता गॅस बंद करूया. वरून कोथिंबीर टाकूया. अशी आंबट गोड अशी हे कणसाच्या दाण्याची आमटी आपली तयार आहे. तर अशी नक्की करून तुम्ही बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ती. धन्यवाद.